श्री स्वामी समर्थ. एका व्यक्तींचा असा प्रश्न आलेला आहे, गुरुजी, आमच्या कुलदेवतेची मनोभावाने प्रार्थना करून आम्ही नवस करत आहोत. तर प्रामुख्याने नवस करताना आपली मनोकामना पूर्ण झाल्याच्या नंतर देवीला नवसामध्ये बोललेली वस्तू अर्पण करावी का, किंवा आधी अर्पण करावी, असा प्रश्न आलेला आहे. प्रामुख्याने काय असतं ना, आपली कुलदेवी आपली आई असते. त्यामुळे आईला माहीत असतं की आपल्या लेकराला काय हवं आहे. मुळात तिला आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते, परंतु आपण काय करतो, तिच्यासोबत व्यवहार करतो. जगदंबे, आमची ही मनोकामना पूर्ण कर, तुला आम्ही या वस्तू अर्पण करतो. परंतु ती आई आहे, ती आपल्याला देणारी आहे, आपण तिला देणारे कोण? म्हणून आपली इच्छा असेल नवस करताना, तर नवस पूर्ण होण्याआधी किंवा इच्छित कामना पूर्ण होण्याआधी सुद्धा आपण तिला काही गोष्टी अर्पण करू शकतो आणि तिची प्रार्थना करू शकतो. जगदंबे, आमच्या भक्तिभावाने तुला आम्ही हे अर्पण केलेलं आहे, तुला जे योग्य वाटतं, आमच्यासाठी जे योग्य आहे ते तू आम्हाला दे. प्रामुख्याने आपण वारंवार काय होतं की बरेच दिवस आपली इच्छित कामना पूर्ण होत नाही. आपण देवीला एखादी गोष्ट बोलून ठेवतो की आम्ही यावेळी तुम्हाला ही गोष्ट अर्पण करू, परंतु ती आपण विसरून जातो. बऱ्याच काळानंतर त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो, कारण आपण जगदंबेला आशेला लावलं असतं. त्यामुळे भगवंताला आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते, जगदंबेला आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते. प्रामुख्याने आपल्या मनातील शुद्ध भाव आणि भक्ती ही आपली आई पाहते. त्यामुळे नवस करताना आपण आधी जरी त्या वस्तू अर्पण केल्या तरी पण चालतात. श्री स्वामी समर्थ.